नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर ही स्वामींची 3 इंचाची स्वामींचे धोती आणि उपरणं आणि फेटा आहे तर पैठणीमध्ये. त्याचप्रमाणे 12 इंचाची सुद्धा पैठणी, धोती, उपरणं आणि त्याच्यावरचा फेटा. तर हा तुम्ही प्रकट दिनच्या वेळी मेघांजली कोळी या ताईंच्या व्हिडिओमध्ये हा फेटा आणि हे धोती वगैरे पाहिलीच असाल. तर बरेच लोकांची अशी सेम ऑर्डर होती, तर त्याचप्रमाणे आपण बनवलेली आहे. तर लहान पगडी आणि लहान धोतीसुद्धा तयार झालेले आहे 3 इंचाचे. 2.5 इंचामध्ये धोती नाही बनत, कारण की ती स्वामींना घालता येत नाही. आणि त्याचप्रमाणे हा पहा पूर्ण व्हाईट कलरमध्ये धोती, उपरणं आणि थोडी वेगळी प्रकारची मी पगडी बनवलेली आहे, कारण की पहिल्यासुद्धा ही अशी पगडी बनवली होती. आणि त्याचबरोबर आहे मोरपंखी कलर, थोडं म्हणजे डबल कॉम्बिनेशनमध्ये केलेलं आहे. याच्यामध्ये पेशवाई बनवण्याचा प्रयत्न केला, पण पेशवाई तशी म्हणजे मॅच होत नव्हती, म्हणून फेटा केला. तर कसा वाटत आहे फेटा नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि एक सांगायचं होतं की म्हणजे साईजप्रमाणे डिझाईन होतात. बरेच लोक असं म्हणतात की आम्ही तर ही डिझाईन सिलेक्ट केली होती, मग तुम्ही ही दिली. पण तसं होत नाही, कारण की प्रत्येक वेळी डिझाईन वेगवेगळीच असते आणि ते स्वामीच करून घेतात. म्हणून मी म्हणजे प्रत्येक वेळी असंच प्रयत्न करते की नाही, काहीतरी बेस्ट करण्याचा प्रयत्न असतोच माझा की आणखीन छान दिसावं म्हणून. तर पहा, ही आपली 5 इंचाची स्वामींची मूर्ती आहे, त्यांची धोती उपरणं होते. आणि हे मोठे 12 इंचाचं. तर पाहिलं तुम्ही किती फरक आहे. तर फरक याच्यासाठी आहे कारण की 12 इंचाची पगडी आहे ती मोठी आहे, त्याला पॅचेससुद्धा मोठे लागतात. आणि लहान पगडी असेल तर त्याला लहान आणि बारीक वर्क करावं लागतं. तर 2 मरून कलरची पगडी तुम्ही इथे पाहू शकता. 5 इंचाची तर तुम्ही पाहिलीच. आता ही पहा, ही 12 इंचाची स्वामींची पगडी आहे. तर अशा प्रकारे डिझाईन्स होतात. तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये कळवा. श्री स्वामी समर्थ.